हॅलो स्टुडंट्स, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज दिनांक आहे 6 जून 2026, सकाळचे 8:20 झालेले आहेत आणि जो काही कॅप राऊंड 2 आहे तो आज चालू होतोय। तो आज चालू झाल्यानंतर सकाळी 8 वाजता तो स्टार्ट होणार आहे आणि त्याची एंडची डेट आहे ती 9 जून 2026 असणार आहे। संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। तर यामध्ये तुम्ही काय काय करू शकता ते महत्वाचं आहे। याच्यामध्ये ज्याही विद्यार्थ्यांनी अजून रजिस्ट्रेशन केलं नसेल ते विद्यार्थी रजिस्ट्रेशन करू शकतात। ज्याही विद्यार्थ्यांना पार्ट 1 मध्ये इन्फॉर्मेशन फिलअप करायचे आहे किंवा पार्ट 1 मध्ये काही चेंजेस करायचे आहे तेही करू शकता। तसेच त्याच्यामध्ये तुम्ही पार्ट 2 ही तुम्ही भरायचा आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला पसंती क्रम आहे तो द्यायचा आहे कॉलेजेसचा आणि त्याच्यानंतर तो पार्ट 2 ही लॉक करायचा आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण डिस्कस ऑलरेडी केलेली आहे की कॅप राऊंड 2 हा कुणासाठी लागू असणार आहे। तर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं की कॅप राऊंड 2 हा त्याही विद्यार्थ्यांसाठी लागू आहे ज्यांनी अजून रजिस्ट्रेशन केलेलं नाही। तर विद्यार्थी रजिस्टर करू शकतो, बघा रजिस्ट्रेशन करू शकतो। तसेच पार्ट 1 मध्ये चेंज करायचं असेल तर पार्ट 1 मध्ये तुम्ही चेंजेस करू शकता, तो लॉक करायचा आहे। त्याच्यानंतर पार्ट 2 मध्ये तुम्हाला कॉलेजचे प्रिफरन्सेस ऍड करायचे। पार्ट 2 मध्ये तुम्हाला कॉलेजेस तुम्हाला जे काय असतील ते प्रिफरन्सेस ऍड करायचे आणि तोही तुम्हाला लॉक करायचा आहे। तर त्याच्यानंतर ज्याही विद्यार्थ्यांना कॅप राऊंड 1 मध्ये ऍडमिशन मिळालं होतं, अलॉटमेंट मिळाली होती पण त्यांनी ऍडमिशन घेतलंय का नाही, असे विद्यार्थी फॉर्म भरू शकतात। तसंच ऑलरेडी आपण सांगितलं होतं की ज्याही विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आलेला आहे, अलॉटमेंट नाकारण्यात आली होती, त्यांच्या फॉर्म मध्ये काही चुका होत्या मग त्यामुळं तेही विद्यार्थी फॉर्म भरू शकणार आहेत। तर सर्व विद्यार्थ्यांनी फॉर्म भरायचा आहे। तर आपण हा जो व्हिडिओ आहे तो 3 पार्ट मध्ये डिस्कस केलेला आहे। पहिल्यांदा विद्यार्थ्यांना माहित पाहिजे की रजिस्ट्रेशन करायचं आहे। रजिस्ट्रेशन कसं करायचं, आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, पार्ट 1 भरलेला आहे। तर आपण सुरुवातीपासून सुरुवात करूया की विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे। बघा, रजिस्ट्रेशन करायचं असेल तर वेबसाईटवरती यावं लागेल। वेबसाईट वरती आल्यानंतर तुम्हाला काय करायचं, स्टुडंट रजिस्ट्रेशनला क्लिक करायचं आहे। स्टुडंट रजिस्ट्रेशनला क्लिक केलं की तुमच्या ज्या काही डिटेल्स आहेत ते तुम्हाला भरायचे आहेत। डिटेल्स लाईक विद इन महाराष्ट्र असेल स्कूल आपलं तर ह्याला क्लिक करायचं आहे। फ्रेशरला क्लिक करायचं आहे। एसएससी बोर्डाचा विद्यार्थी असेल एसएससी बोर्डला क्लिक करेल, अदर बोर्डचा विद्यार्थी असेल तर वेगवेगळ्या बोर्डला तो क्लिक करणार आहे। अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, हे झाल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे। याच्यानंतर बघा, तुम्हाला इथं तुमचा सीट नंबर एंटर केला, एसएससी बोर्डाचा विद्यार्थी असेल तर बाकीच्या सर्व डिटेल्स तुम्हाला इथं फिलअप झालेल्या दिसणार आहेत आपोआप। त्याच्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे, ईमेल आयडी टाकायचा आहे, सिक्युरिटी क्वेश्चन आणि त्याचा आन्सर तुम्हाला लिहायचा आहे। त्याच्यानंतर तुम्हाला इथं काय करायचं आहे, पासवर्ड आहे तो लक्षात ठेवा, पासवर्ड विसरू नका। आदर बोर्डाचा विद्यार्थी जर असेल तर ह्या डिटेल्स त्या आपोआप फेच केल्या जाणार नाही। ती जर एसएससी बोर्डाचा विद्यार्थी असेल तर डिटेल आपोआप येतील। त्याच्यानंतर कॅप्चा एंटर करायचं तुम्हाला। कॅप्चा एंटर झाला की तुम्हाला रजिस्टरला क्लिक करायचं आहे। रजिस्ट्रेशन हे खूप सोपं आहे। रजिस्ट्रेशन तुमचं ऑलरेडी झालेलं आहे, तुम्हाला असा लॉग इन आयडी मिळणार आहे। आता विद्यार्थ्यांना काय करायचंय, हे लॉग इन आयडी आणि आपण ठरवलेला जो पासवर्ड होता त्याला वापरून आपल्याला लॉग इन करायचंय। तर लॉग इन करण्यासाठी तुम्हाला पेज ओपन होईल। प्रोसीड टू लॉग इन केल्यानंतर तुम्हाला लॉग इन आयडी टाकायचा आहे, इथं पासवर्ड टाकायचा आहे, कॅप्चा टाका आणि हा जो कॅप्चा एंटर केल्यानंतर तुम्हाला इथं लॉग इनला क्लिक करायचं। तुमचं लॉग इन झालं। आता पार्ट 1 फिलअप करायचा आहे। सो नेक्स्ट पार्ट आहे आपला पार्ट 1 फिलअप करायचा आहे। तुम्ही जर लॉग इन केलं तर अशा प्रकारे तुम्हाला एक डॅशबोर्ड दिसणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे तुमच्या डिटेल्स इथं बघायला मिळतील। ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला इथं डाव्या साईडला तुम्हाला ऍप्लिकेशन पार्ट 1 ला क्लिक करायचं आहे। ऍप्लिकेशन पार्ट 1 ला क्लिक केल्याबरोबर तुमच्या ज्या भरलेल्यावरती रजिस्ट्रेशन करत असताना ज्या डिटेल्स भरल्यात त्या तुम्ही भरलेल्या बरोबर आहेत का नाही ते चेक करून घ्या। ठीक आहे, ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला परत चेक करायच्या आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथं व्हेरीफाय नंबर केला की भरपूर सगळ्या डिटेल्स आपोआप येणार आहेत। त्याच्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट ला क्लिक करा। सेव्ह अँड नेक्स्ट ला क्लिक केलं तर तुम्हाला ह्या तुमच्या पर्सनल डिटेल्स आहेत अशा बघायला मिळणार आहेत, ह्याच्यामध्ये काही बदल होणार नाही। त्याच्यानंतर तुम्हाला ऍड्रेस डिटेल्स फिलअप करायच्यात। ह्याच्यामध्ये बघा, स्टुडंट विल फिल द ऍड्रेस डिटेल्स, त्याच्यामध्ये तुम्हाला पिनकोड टाकायचा आहे, स्टेट टाकायचा आहे, डिस्ट्रिक्ट, तहसील, सिटी आणि ऍप्लिकेशन कॉन्टॅक्ट डिटेल्स हे तुम्हाला इथं सगळं हे आपोआप फिलअप करायचं आहे। हे आपोआप येणार नाही, तुम्हाला फिलअप करायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं पेज येणार आहे। आपण जेव्हा कॅटेगरी चूज करतोय तेव्हा तर विद्यार्थ्यांना सगळ्यात पहिल्यांदा आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये आहे ती कॅटेगरी सिलेक्ट करा। विद्यार्थी ओपन मध्ये असेल, जनरल मध्ये असेल तर इथं ओपन जनरल सिलेक्ट करा। एससी असेल, एसटी असेल, एनटी असेल ते इथं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे।
आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे काही रिझर्वेशन आहे, सिलेक्ट युअर ऍप्लिकेशन रिझर्वेशन, म्हणजे तुम्ही कुठल्या कॅटेगरी मधून रिझर्वेशन मागणार आहे त्यासाठी तुम्हाला इथं सिलेक्ट युअर रिझर्वेशन सिलेक्ट करायचं आहे. आता तुम्ही जनरल मध्ये असाल तर तुम्ही इथं उजव्या साईडला EWS SCBC वगैरे सिलेक्ट करू शकता. इथं तुम्हाला SC असेल तर इकडं इकडे जर उजव्या साईड डाव्या साईडला SC असेल तर तुम्ही इकडे SC सिलेक्ट करू शकता. NT असेल तर NT सिलेक्ट करायचं आहे इकडं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, हे तुमच्याकडं तुमचं जे काही कास्ट सर्टिफिकेट असायला पाहिजे. त्याच्यानंतर जे गोष्टी आहेत, म्हणजे हँडिकॅप असेल तर येस करा, नसेल तर नो करा. अर्थक्वेक सेम तसंच आहे. हे सगळ्या डिटेल्स वाचून तुमचं जे काय ऍप्लिकेबल असेल, एक सर्व्हिसमॅन असतील तर येस करा, त्याच्या बाबतीचं तुम्हाला सर्टिफिकेट लागणार आहे. स्पोर्ट्स मध्ये असाल तर येस करा, नसेल तर नो करा, आणि त्याचं सर्टिफिकेट पण तुम्हाला लागणार आहे. जर विद्यार्थ्याला कोटामधून ऍडमिशन घ्यायचं असेल तर इथे येस, मायनॉरिटी मधून घ्यायचं असेल, मायनॉरिटी म्हणजे काय आहे ते आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, तर त्याला येस करा, नसेल तर नो करायचं आहे इथं तुम्हाला. आणि कोटामधून जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर येस करा. आणि हे जे दोन आहेत ना इथं, जर विद्यार्थ्याला कोटा आणि कोटामधून ऍडमिशन घ्यायचं असेल तर ह्या विद्यार्थ्यानं ह्याच्यापैकी कुठलं तरी येस करायचं आहे. मॅनेजमेंट मध्ये कुणी फॉर्म भरू शकतं. सो अशा प्रकारे कोटामधील विद्यार्थ्यांनी हे प्रोसिजर फॉलो करायचे. त्याच्यानंतर बघा, क्वालिफिकेशन डिटेल्स आपल्याला फिलअप करायच्यात. सर जर 10वी बोर्डाचा SSC बोर्डाचा विद्यार्थी असेल तर ह्या डिटेल्स आपोआप येणार आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, डॉक्युमेंट्स फिलअप करायचे आहेत तुमचे जे लागणारे. आणि जर अदर बोर्डचा विद्यार्थी असेल तर त्याला हे मॅन्युअली फिलअप करायला लागणार आहे डिटेल्स बेस्ट ऑफ 5च्या पद्धतीनं. त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डिटेल झाल्यानंतर इथं तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला इथं रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स अपलोड करायच्यात. जसं की आपलं 10वीचं मार्कशीट मिळालेलं अपलोड करा, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट अपलोड करा, नॉन क्रिमिलियर अपलोड करा, इथं कास्ट सर्टिफिकेट अपलोड करा. जर तुम्हाला ते ओपन मध्ये असतील तर त्यांना हे लागणार नाही, आणि जर ते ओपन मध्ये नसतील, SC ST NT कॅटेगरी मध्ये असतील तर त्यांना कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिलियर लागणार आहे. आणि जेही नसतील त्यांनी त्यांच्याकडे डॉक्युमेंट्स नसेल तर ते तिथून डाउनलोड करून हमी पत्र भरू शकतात. त्याच्यानंतर तुम्हाला फी पे करायची आहे बघा, 100 रुपीज फी पे केली, आणि त्याच्यानंतर तुमचा जो काही ऍप्लिकेशन फॉर्म आहे तो पूर्णपणे भरून झालेला असणार आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला तो फॉर्म काय करायचा आहे, तुम्हाला लॉक करायचा आहे. ठीक आहे. अशा प्रकारे इथं खाली गेल्यानंतर लॉक ऍप्लिकेशन फॉर्मला क्लिक केला की खाली तुमचा इथं लॉक ऍप्लिकेशन फॉर्म पार्ट 1 हा तुमचा लॉक झाला. पार्ट 1 लॉक झाल्यानंतर पार्ट 2 ओपन होणार आहे. सो आता पार्ट 2 कसा भरायचा मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. पार्ट 2 जर तुम्हाला भरायचा असेल तर मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की कशा प्रकारे तुम्हाला कॉलेजेस ऑलरेडी सिलेक्ट करून ठेवायचे तुमच्या एरिया मधले, त्या कॉलेजचा कट ऑफ बघून कशा प्रकारे कॉलेजेस ऍड करायचे. बघा, पार्ट 2 जर तुम्हाला भरायचा आहे तर पार्ट 2 हा खूप इम्पॉर्टंट असणार आहे. तुम्हाला इथं कॅप ऑप्शन पार्ट 2, हे कॅप ऑप्शन कुणाला, कॅप राऊंड मधून जे ऍडमिशन घेणार आहे त्यांच्यासाठी. आणि ज्याही विद्यार्थ्यांना कोटामधून ऍडमिशन घ्यायचंय त्याला कोटामध्ये त्यांनी कोटा चॉईसेसला क्लिक करायचंय, आणि ज्या विद्यार्थ्यांना कॅप मधून घ्यायचंय त्यांनी कॅपला क्लिक करायचंय. आता कॅपला क्लिक केल्याबरोबर तुम्हाला चूज स्ट्रीम करायची आहे. कुठल्या प्रकारची स्ट्रीम, सायन्स पाहिजे, कॉमर्स पाहिजे, आर्ट्स पाहिजे. आणि तुम्ही कॅप राऊंड 2 मध्ये तुमची स्ट्रीम पण चेंज करू शकताय. तुम्हाला जर आर्ट पाहिजे, आधी तुम्ही कॅप राऊंड 1 ला आर्ट घेतलं होतं पण त्यात तुम्हाला कॉलेज लागलं होतं पण तुम्ही ऍडमिशन घेतलं नाही, तर आता तुम्हाला सायन्स पाहिजे तर तुम्ही सायन्स घेऊ शकता. म्हणजे तुम्ही तुमची स्ट्रीम पूर्णपणे चेंज करू शकणार आहे. कॉमर्सला घेतलं होतं सायन्स घेऊ शकता, सायन्सला घेतलं होतं आर्टला घ्यायचं आता करू शकता, काय हरकत नाही. आणि तुमचं मीडियम तुम्हाला इथे चूज करायचं आहे. मीडियम चूज केल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. त्याच्यामध्ये बघा तुम्हाला आता कॉलेजेस सर्च करायचे आहेत. तर तुमचं जे काही सायन्स आहे स्ट्रीम, त्याच्यानंतर तुमचं मीडियम, तुमचा जो काही तहसील असणार, डिस्ट्रिक्ट असणारा जिल्हा, त्याच्यानंतर तालुका, त्याच्यानंतर मॅनेजमेंट. आता मॅनेजमेंट मध्ये आपण आधीच डिस्कस केलेलं आहे. एडेड कॉलेज म्हणजे काय, सेल्फ फायनान्स म्हणजे काय, प्रायव्हेट कॉलेजेस म्हणजे काय, अनएडेड म्हणजे काय, गव्हर्नमेंट कॉलेजेस म्हणजे काय. तर तुम्हाला कोणत्या प्रकारचं कॉलेज पाहिजे हे सगळं जे काही इथं ड्रॉप डाऊन दिसत आहेत याच्यावरून तुम्हाला सर्च कॉलेजला क्लिक करायचं आहे. आणि सर्च कॉलेजला क्लिक केल्याबरोबर बघा तुम्हाला अशी लिस्ट ओपन होणार. तुम्हाला जे काही कॉलेज सिलेक्ट करायचे तर मी तुम्हाला ऑलरेडी आधीच सांगितलेलं आहे, जे कॉलेजेस एडेड कॉलेजेस आहेत, एडेड आहेत, गव्हर्नमेंट आहेत, त्याच्यानंतर कॅप राऊंड 1 भरत असताना बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपलं कॉलेजचा प्रिफरन्स टाकताना चूक केलेले आहेत, त्यामुळे त्यांना पाहिजे ते कॉलेज मिळालेलं नाही. त्यामुळे प्रिफरन्स नंबर 1, 2, 3 याच्यामध्ये तुम्हाला असे कॉलेज सिलेक्ट करायचे आहेत ज्या कॉलेजमध्ये फी कमी असेल, म्हणजे ते एडेड किंवा गव्हर्नमेंट असतील किंवा पार्शली एडेड असतील.
तर कॉलेजचा प्रकार काय आहे तुम्हाला हे बघायचं आहे. कॉलेजचा प्रकार काय आहे तुम्हाला बघूनच तुम्हाला काय करायचं ते कॉलेजेस ऍड करायचे, जेणेकरून तुम्हाला फी पण कमी बसेल आणि तुम्हाला चांगलं शिक्षण पण मिळेल. अशा प्रकारे इथं कॉलेजचे तुम्हाला प्रिफरन्स ठरवायचा आहे. कॉलेजचा प्रिफरन्स ठरवल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इथं ऍड ऑप्शन दिसतोय. तुमचे पर्टिक्युलर सिलेक्ट करून तुम्हाला ऍड करायचं आहे. सिलेक्टेड प्रिफरन्स तुम्हाला अशा प्रकारे दिसतील. तर तुमचा कॉलेजचा स्टेटस तुम्ही इथं बघू शकता. सेल्फ फायनान्स, सेल्फ फायनान्स, सेल्फ फायनान्स. आता हे जे आहे ते बघा, तुम्ही तुम्ही सेल्फ फायनान्स चूज करू नका. मी फक्त तुम्हाला एक हे दाखवतोय, उदाहरण दाखवतोय. तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला पाहिजे ते कॉलेज तुम्हाला 1 नंबर टाकायचा आहे. त्याच्यानंतर जे कमी पाहिजे ते 2 नंबर, त्याच्यापेक्षा जे कमी पाहिजे ते 3 नंबरला. आणि ते कॉलेजेस लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये तुम्हाला एडेड गव्हर्नमेंट असेल तर फी कमी असेल, सेल्फ फायनान्स असेल तर ते प्रायव्हेट कॉलेज आहे. याचा अर्थ तुम्हाला फी जास्त बघायला मिळू शकते. सेल्फ फायनान्स हे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत. पार्शल एडेड म्हणजे असं की जिथं डिव्हिजन असणार आहे, एक डिव्हिजन असणार आहे, ती 1-2 डिव्हिजन असणार आहे त्या गव्हर्नमेंटच्या, आणि बाकीच्या सगळ्या ज्या डिव्हिजन असणार आहे त्या प्रायव्हेट असणार आहेत. किंवा अशा प्रकारे तुम्हाला हे सिलेक्ट करायचं आहे. कॉलेजेसचा प्रिफरन्स कसा सिलेक्ट करायचा ह्याच्या बाबतीत आपण ऑलरेडी एक व्हिडिओ बनवला आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये बघायला मिळेल. तसंच त्याची लिंक तुम्हाला इथं आय बटन मध्ये पण मिळून जाईल उजव्या कोपऱ्यामध्ये. त्याला क्लिक करून तो व्हिडिओ बघा आणि त्याच्या प्रकारे तुम्ही कॉलेज सिलेक्ट करा. कॉलेज कसे सिलेक्ट करायचे जेणेकरून तुम्हाला 100% ऍडमिशन मिळेल ह्याच्यावरती तो व्हिडिओ असणार आहे. अशा प्रकारे हे कॉलेजचे चॉईसेस तुम्हाला इथं बघायला मिळतील. त्याच्यानंतर तुम्हाला सेव्ह चॉईसेस करायचं आहे. सेव्ह चॉईसेस केल्यानंतर खाली येते बघा तुम्हाला लॉक ऍप्लिकेशन फॉर्म. हे लॉक ऍप्लिकेशन फॉर्म केला की तुमचं जे काही डॅशबोर्ड असणार आहे तिथं तुम्हाला कम्प्लीट आणि लॉकड दिसणार आहे. हे तुम्हाला लॉक करायचं आहे आणि तुम्ही 9 तारखेच्या आधी हा फॉर्म परत अनलॉक करून तुम्हाला जर काही चेंजेस करायचे असेल तर तेही चेंजेस तुम्ही करू शकताय. आता बघा, ज्या विद्यार्थ्यांना कोटामध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे, इन हाऊस कोटामध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे, त्यांनी मी वरती सांगितलं होतं बघा, आपण रजिस्ट्रेशन डिटेल्स मध्ये इन हाऊस मध्ये ज्यांना घ्यायचंय त्यांनी रजिस्ट्रेशन डिटेल्स मध्ये ऑलरेडी बोललो होतो आपण रजिस्ट्रेशन डिटेल्स मध्ये की तिथं जाऊन तुम्हाला इन हाऊसला यस करायचा आहे. इन हाऊसला यस केल्यानंतरच तुम्हाला इन हाऊस मध्ये फॉर्म भरता येणार. अशा प्रकारे परत सेम कॉलेजेस सिलेक्ट करायचे. कॉलेजेस सिलेक्ट केल्यानंतर ते कॉलेजेस तुम्ही इथं दिसणार आहेत. सेव्ह अँड लॉक चॉईसेस करायचे. त्याच्यानंतर सेव्ह अँड लॉक चॉईसेस केले की तुमचा इन हाऊस मधून फॉर्म भरला. आणि ज्याही विद्यार्थ्यांना परत सेम लॉक करायचा, परत तो फॉर्म लॉक करावा लागणार आहे तुम्हाला. त्याच्यानंतर बघा, ज्यांना विद्यार्थ्यांना मायनॉरिटी मधून ऍडमिशन घ्यायचं आहे, मायनॉरिटी कोटा, सेम प्रोसिजर आहे. तुम्हाला इथं कोटा चॉईसेस मध्ये जायचं आहे. अप्लाय फॉर मायनॉरिटी कोटा करायचा आहे. अप्लाय फॉर इन हाऊस आता सांगितलं, अप्लाय फॉर इन हाऊस झाला, आता अप्लाय फॉर मायनॉरिटी सांगत आहे. तर मायनॉरिटी पण तुम्हाला कॉलेजेस असे ऍड करायचे. मायनॉरिटीसाठी कॉलेज ऍड केले की सेव्ह अँड लॉक चॉईसेस करायचं. सेव्ह अँड लॉक चॉईसेस केलं की त्याच्यानंतर तुमचा फॉर्म हा तुम्हाला लॉक करायचा आहे. ठीक आहे. अशा प्रकारे तुमचे कॉलेजेस काय होतील, सिलेक्ट होतील. त्याच्यानंतर तुम्हाला मॅनेजमेंट कोटामध्ये करायचं आहे. सेम प्रोसिजर आहे. मॅनेजमेंटसाठी पण सेम प्रोसिजर आहे. मॅनेजमेंट कोटामधून तुम्हाला जास्त फी असू शकते. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा फॉर्म लॉक करायचा आहे. अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पूर्णपणे डिस्कशन केलेलं आहे की विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे, तसेच पार्ट 1 का भरून तो लॉक कसा करायचा, तसेच पार्ट 2 भरायचा आहे, कॉलेजेस कसे ऍड करायचे, तो लॉक कसा करायचा. आणि सगळ्यांना कंपल्सरी आहे की आपला पसंतीक्रम दिल्यानंतर आपल्याला फॉर्म हा लॉक करावा लागणार आहे. त्यामुळं ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. आय होप सगळ्यांना संपूर्ण माहिती समजलेली आहे. कुणीही गडबड करू नका. सो शिस्तात फॉर्म भरा. ही माहिती तुम्हाला जी सांगितलेली आहे ती डबल माहिती तुम्ही बघू शकता, डबल व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला पूर्णपणे माहिती समजेल. आणि पूर्ण माहिती समजल्यानंतर मगच फॉर्म भरा. कुठलीही गडबड करण्याची काही गरज नाही आणि रश करू नका. आज आहे 6 तारीख, 7 तारीख उद्या, परवा दिवशी 8 तारीख आहे, 9 तारीख ही तुमची लास्ट डेट असणार आहे. सो 9th ऑफ जूनला तुम्हाला काय करू शकता, लास्ट डेट आहे. पण लास्ट डेटला रश करू नका, कारण लास्ट डेटला कदाचित सर्व्हर प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे तुम्ही 6 तारीख, 7 तारीख, 8 तारीख, सो मोस्टली सकाळी लवकर, दुपारी किंवा रात्री उशिरा, अशा प्रकारे 3 ज्या गोष्टी, 3 जो टायमिंग आहे त्याच्यामध्ये एखादा सर्व्हरवरती रश कमी असतोय. त्यामुळे तुम्ही हे 3 टायमिंग लक्षात ठेवा, सकाळी लवकर, दुपारी आणि संध्याकाळी उशिरा. सर्व्हरवरती जास्त स्ट्रेस नसतो, त्याच्यामुळे तो तुम्ही टायमिंग सिलेक्ट करू शकताय. आलं लक्षात. सो अशा प्रकारे ज्यांना काही अडचण असेल त्यांनी मला इंस्टाग्राम वरती रिच आउट करू शकता. त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहेत. तसेच युट्यूबच्या कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही कमेंट करू शकता, त्याचे आन्सर मी देत असतो. अशा प्रकारे
आपला पूर्णपणे पार्ट 2 लॉक करून झालेला आहे आणि तुम्ही कॅप राऊंड 2 मध्ये पार्टिसिपेट झालेले आहात. अशा प्रकारे ठीक आहे. थँक्यू वन अँड ऑल फॉर लिसनिंग पेशंटली. भेटूया आपण एका नवीन व्हिडिओ मध्ये.